तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपलं यश आढाव या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपला दौरा निघालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य म्हणजे आपलं स्वराज्य. स्वराज्यातील असा एक महत्त्वपूर्ण किल्ला जो की भौगोलिकदृष्ट्या छोटा आहे पण ऐतिहासिक दृष्ट्याने खूप मोठा आहे, म्हणजेच किल्ले तिकोना येथे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक माहिती बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच किल्ल्यावर कसं पोहोचायचं याचं पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच आपल्या या प्रवासाचं वर्णन, याच्याबद्दलची माहिती किंवा याच्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहे ट्रेकिंगसाठी कुणाल जगताप, त्यासोबतच आहे अनूप आणि आपला जो रेग्युलर असतो तो म्हणजे निलंकर. तर चला, सगळेच रेग्युलर असतात. सकाळचे आता 5 वाजलेले आहे. सगळ्यांना शिव सकाळ 5 वाजलेले आहे. लवकरात लवकर आपल्याला किल्ल्यावर पोहोचून सकाळचा सूर्योदय बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे अक्षय तृतीया. तर एक आज चांगला दिवस आहे. आज आपल्याला एका चांगल्या दिवसाची सुरुवात आपल्याला चांगल्या ठिकाणी करायची. तर चला भेटूया किल्ल्यावर. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ता सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओपर्यंत शेवट नक्की राहा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तिथं खाली तुम्ही बघू शकता, तिथं आपण गाड्या लावलेला आहे आणि इथून आपला ट्रेक चालू होतो. ट्रेक छोटा आहे, जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटांमध्ये तुम्ही आपण किल्ल्यावर पोहोचतो. किल्ला तसा भरपूर काय मोठा नाही, भौगोलिकदृष्ट्या मोठा नाही, पण ऐतिहासिकदृष्ट्या भरपूर मोठा किल्ला आहे. किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर किल्ल्याचा उल्लेख जवळजवळ 5व्या ते 8व्या शतकापासून याचा उल्लेख आहे. म्हणजे बौद्ध काळापासून याचा उल्लेख जाणवतो. त्याच्यानंतर 15व्या शतकात हा किल्ला निजामशाह आदिलशहाकडे होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657ला हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला. त्याच्यानंतर जो पुरंदरचा तह झाला होता, पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला. हा किल्ला मुघलांकडे गेल्यानंतर पुन्हा महाराजांनी जिंकून घेतला आणि नंतर 18व्या शतकाच्या दरम्यान इंग्रजांनी हा किल्ला आपल्याकडून जिंकून घेतला. त्यानंतर किल्ल्याचा जर आपण भौगोलिक इतिहास बघितला तर हा तिकोना या गावामध्ये पडतो, पवन मावळामध्ये. पूर्ण 12 मावळापैकी एक मावळ म्हणजे पवन मावळ, तिकोना गावामध्ये हा किल्ला पडतो. किल्ल्याची उंची सर्वसाधारण एक समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3500 फूट उंच हा किल्ला आहे. हा किल्ला जो आहे तो एक मध्यमवर्गीय ट्रेक रेंजचा किल्ला आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर किल्ल्याचा भौगोलिक आकार हा एक पूर्ण त्रिकोण पिरामिडसारखा दिसतो. वरनं जर बघितलं तर म्हणून या किल्ल्याला तिकोना किल्ला असं म्हणतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, ह्या किल्ल्याचा मेन उद्देश किंवा मेन वापर त्या काळात केला जायचा की जर समोर इकडं आपल्या पाठीमागं लोहगड आणि विसापूर आहे, तर लोहगड आणि विसापूरचा ह्यांच्यावर हालचाली लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या काळी जे व्यापार चालायचे त्या व्यापाऱ्यांच्या हालचाली लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा मुख्यत्व वापर केला जायचा. त्यासोबतच किल्ल्यावर प्रामुख्याने बघण्यासाठी 4-5 ठिकाणं, जसं की तळजाई मंदिर झालं, त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, महादरवाजा आहे, हनुमान मंदिर आहे. त्याच्यानंतर काही छोटे मोठी पाण्याची टाकी आहे आणि त्यासोबतच बुद्धकालीन लेण्या आणि काही बुद्धकालीन गुफा पण आहे, ज्या की किल्ल्यावर आपण बघू शकतो. सोबतच किल्ल्यावर जागोजागी असं बसायला बाकडांची व्यवस्था केलेली आहे. एक आपण जवळजवळ 15 ते 20 मिनटं आले किल्ला सुरुवात केली चढायला आणि आपण जो 70 ते 80% किल्ला चढला पाहिजे. आता पहिलाच आपल्याला महादरवाजा लागेल एक 5-1 मिनिटात. त्यानंतर जर ह्या तिकोना किल्ल्यावर तुम्हाला यायचं असेल तर जर प्रामुख्याने पुण्यावरनं पौडवरनं हडशीवरनं डायरेक्ट तिकोना किल्ला ट्रेक बेस कॅम्पला तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर बसने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचा प्रयत्न करत असाल तर एक तर तुम्हाला लोणावळ्याला उतरावं लागेल किंवा कामशेत मार्गे एक प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने तुम्हाला किल्ल्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. त्यानंतर जर किल्ल्यावर तुम्ही बघितले प्रामुख्याने बघण्याची ठिकाणं तर पहिलाच आपल्याला महादरवाजा लागतो. त्याच्यानंतर महादरवाजानंतर एक तळजाईचं मंदिर आहे, हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आढळून येतं आणि त्यासोबतच काही बुद्धकालीन लेण्या आणि गुफा आढळून येतात. एक 7 ते 8 प्रकारचे स्पॉट आहे ज्या की किल्ल्यावर तुम्ही आल्यावर व्हिजिट करू शकता.
नंतर जर किल्ल्यात इतिहास सांगायचा झाला तर 1500व्या शतकाच्या काळामध्ये हा किल्ला मुघलांकडं म्हणजेच निजामशाही आणि आदिलशाहीकडे होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657च्या दरम्यान हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला. काही वेळ हा किल्ला स्वराज्यात राहिल्यानंतर जवळजवळ जो पुरंदरचा तह झाला ऐतिहासिक त्या तहामध्ये हा किल्ला मुघलांकडे पुन्हा गेला. त्याच्यानंतर पुन्हा महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला आणि 1800व्या शतकात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर असं एक थोडक्यात या किल्ल्याचा एक ऐतिहासिक इतिहास आहे. परंतु तुम्ही बघू शकता की आपल्या समोर जो दिसतोय तो गडाचा पहिला दरवाजा आहे. त्याला महादरवाजा किंवा त्याला एक देवडी पण त्या काळात देवडी पण म्हणतात. हा दरवाजा अजून पण त्या काळातला आहे आणि तो अजून 100% चांगल्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्या दरवाज्यातून जसं आपण मध्ये येऊ तसं एक छोटीशी आपल्याला एक राहण्याचं ठिकाण एक छोटी गुफासारखं एक छोटंसं चौकोनी आकाराचं स्ट्रक्चर दिसलेलं आहे. तुम्हाला मी आधीच बोललो की या किल्ल्याचा उल्लेख बौद्ध काळापासून आपल्याला दिसून येतो. असं पण सांगतात इतिहासानुसार की या काळामध्ये या किल्ल्यामध्ये त्या काळात लोक राहायचे वगैरे पण जे साधू संत होते त्यांचं निवास पण या किल्ल्यावर असायचा. पण किल्ल्याच्या दरवाज्यातून मध्ये प्रवेश करू तसं एक चांगल्या प्रकारच्या पायऱ्या दिसून येतात. त्यानंतर आपण पहिल्या दरवाजानंतर आपल्याला दुसरा वेताळ दरवाजा लागलेला आहे. या दरवाजाचं नाव वेताळ दरवाजा. वेताळ दरवाजाचा इतिहास सांगायचं झालं तर या गडावर वेताळ देवाचं एक छोटंसं मंदिर बांधलं होतं. का तर तो आपलं भूत पिशाच यांच्यापासून गडाचं आणि माणसांचं संरक्षण करील त्यासाठी वेताळ देवाचं मंदिर बांधलं जात होतं आणि ह्या दरवाजाला पण वेताळ दरवाजा असं नाव देण्यात आलं होतं. गडावर जागोजागी डागडुजीचं करण्याचं काम चालू केलेलं आहे. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे चप्पेदान मारुती मंदिरात. हा जो एका पूर्ण अखंड दगडावर जो कोरलेला मारुतीरायाचं मंदिर आहे हे त्या काळापासून अस्तित्वात आहे. बोल बजरंग बली की जय. मग तुम्ही तर बघू शकता की आपल्याला काही इथं वाड्याचे अवशेष लागलेले आहे. त्या काळचा तो वाडा होता त्या वाड्याचे अवशेष. आता वाड्याची ही स्थिती ही तुम्हाला पण माहिती आहे की जसं इंग्रजांच्या ताब्यात हे किल्ले गेले तर त्यांनी जवळजवळ मराठ्यांचे सर्व किल्ले जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. कारण इंग्रजांना माहीत होतं मराठी मागं हटणार नाही. मराठ्यांना जर माघार घ्यावेच लागणार तर त्यांचे पहिले किल्ल्यांवर वार घ्यावं लागत. तरी पण किल्ल्यांवर वार करून सुद्धा मराठी मागे हटले नव्हते. बघू शकता की हे जे सह्याद्री आहे आणि मी परिवार या संघटनेचे जे काही शिवभक्त आहे ते गड संवर्धन करताना त्यांची कामं चाललेली. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये भरपूर असे काही दुर्ग संवर्धन ग्रुप असतात जे की दर शनिवार रविवारी प्रत्येक गड किल्ल्यांवरून त्यांची स्वच्छतेची मोहीम पार पाडतात किंवा किल्ल्यांना अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात. खरंच ही एक चांगली मोहीम राबवली जाते. आपण पण लवकरच सहभागी होण्याचा प्रयत्न करूया. शकतात की आपण आता जे समोर बघतोय ते आहे तळजाई टाकं आणि बरोबर तळजाई टाक्याच्या समोरच तिथं तळजाई माताचं मंदिर दिसून येतं तुम्हाला. तळजाई माताच्या मंदिराच्या बरोबर पाठीमागे एक गुफा आहे परत राहण्याचं काही ठिकाण वगैरे तिथे जाऊ. आपण ते आता मंदिरात जाणार आहोत. की म्हणजे एक छोटं म्हणजे भरपूर मोठं एक कोठारीसारखं इथं आहे की याचा उपयोग सध्या आता जे गड संवर्धनवाले त्यांनी त्यांचं सामान वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे. एक भरपूर कोठार म्हणजे जवळ तुमचं एक 4 ते 5 हजार लिटर पाणी किंवा 4 ते 5 हजार किलो सामान एवढं बसलं एवढं मोठं हे कोठार आहे. त्याच्या शेजारीच एक गुफा दिसून येते. किल्ल्यावर 5 ते 6 प्रकारच्या गुफा आहे. मध्ये तुम्ही बघितलं तर आपण मध्ये जायचा प्रयत्न करूया. हां इथपर्यंत गुफाचा आहे. पुढं पण आहे. वरती जर मंदिराचं स्ट्रक्चर बघितलं तर पूर्ण त्या काळाचं एक गोलाकार काळाचं एक कलाकृती दिसून येते. 1 2 3 असे 3 गोलाकार स्ट्रक्चर आहे आणि पूर्ण मंदिर आहे. एक छोटीशी गुफाच्या मध्ये एक छोटंसं मंदिर आहे तळजाई देवीचं मंदिर. मंदिराच्या शेजारी एक ध्यान मंदिर छोटंसं जे तुम्ही बसून आराम किंवा ध्यान करू शकतात. सध्या तुम्ही बघू शकता की एक भरपूर मोठी गुफा आहे. जवळजवळ इथं एक 5 ते 6 माणसं बसतील. एक थोड्यात 1 RK एवढी मोठी ही एक खोली आहे. दुर्गसेवकांचं जे काम चालू आहे तिथं आहे श्रीराम सदर म्हणजे त्या काळी श्रीरामांच्या पादुका ठेवून तिथे या किल्ल्याचा कारभार चालायचा
त्याचबरोबर श्रावण मास असेल, दसरा, दिवाळी, हनुमान जयंती किंवा श्रीराम जयंती असेल तर किल्ल्यावर भरपूर मोठे उत्सव साजरे केले जायचे. समोरचे काम चालू सध्या श्रीराम सुधाराचं काम चालू आहे. आता आपल्याला जे समोर एक गोलाकार स्ट्रक्चर दिसतंय तो आहे चुन्याचा घाणा. चुन्याचा घाण्याचा महत्त्वाचा उपयोग का होता की गड संवर्धनामध्ये त्यावेळेस सिमेंटचा उपयोग नव्हता होत, त्याच वापरायचा तो म्हणजे चुना. तर चुना दळण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा. याच्यामध्ये चुना, गूळ, मेथीचे बिया किंवा जे काही तेलाच्या फळांची बिया टाकल्या जातात असं, आणि त्याला त्या गोलाकार चाकामध्ये एक मोठा बांबू लावून त्याला बैलाच्या मदतीने पूर्ण गोल फिरवलं जात असं, जेणेकरून जे पण पदार्थ त्याच्यामध्ये टाकलेले आहे ते पूर्ण एकजीव होत असत. आणि एकजीव झाल्यानंतर त्याचा उपयोग पूर्ण गड किल्ला बांधण्यासाठी केला जायचा. त्या काळची ती टेक्निक होती. जसं आज आपण मोठमोठे मशीन वापरतो तसं त्या काळी हे चुन्याचा घाणा वापरायचं. आज आपण एवढे मोठ्या मशीनी वापरून सुद्धा आपले बांधकाम लगेच पडतात. त्या काळाचं तुम्ही बघा पूर्ण जे होतं क्वालिटी आणि क्वांटिटी. मित्रांनो जर बघितलं तर तिकोना किल्ल्याचा एवढा मोठा काही इतिहास फारसा इतिहासात आढळून येत नाही. तरी पण तिकोना किल्ला महाराजांनी जेव्हा जिंकला तेव्हा याची जबाबदारी, सुरक्षेची जबाबदारी नेताजी पालकर यांच्याकडे सोपवली होती. त्याच्यानंतर अजून एक ऐतिहासिक गोष्ट काय दिसून येते की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर याची जेव्हा भेट झाली होती तेव्हा अकबर याच किल्ल्यावर राहायला होता. पण त्या काळी त्याला इथली हवा काय फारशी हवेचे बदल झाल्यामुळे तो आजारी पडल्यामुळे तो पुन्हा त्याच्या तिकडे गेला. तर बघा हा कसा छोटा मावळा गड किल्ला चढतो उतरतो. मित्रा कुठला आहे तू? तुझं नाव काय तुझं मित्रा? सुहास. तर मित्रांनो आता हा जो रस्ता जातो तो जातो बालेगडाकडे, म्हणजे बाले किल्ल्याकडे जातो. आणि ह्या ज्या पूर्ण बघू शकता पायऱ्या, ह्या पूर्ण पायऱ्या आहे शिवकालीन पायऱ्या आहे पूर्ण. आणि आता आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा आलेला आहे. आपण पहिला दरवाजा बघितला देवडी, त्याच्यानंतर दुसरा बघितला वेताळ दरवाजा, आता गडाचा तिसरा दरवाजा आलेला आहे. या ज्या शेजारच्या आहे त्या शिवकालीन पायऱ्या आणि या आत्ताच्या सरकारने बनवलेल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही बघू शकता जसं आपण दरवाजा क्रॉस करून मध्ये येऊ तसं आपल्याला पूर्ण एक छोटं पाण्याचा टाका लागलेला आहे. आणि बरोबर पाण्याच्या टाक्याच्या तिथं एक छोटी गुफा आहे किंवा लेणी, ही त्या काळची बुद्धकालीन लेणी. तो की ह्या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग केला जायचा. तो जे समोर दिसतोय, हा जो समोर दिसतोय तो आहे लोहगड. आणि बरोबर त्याच्या उजव्या बाजूला जो आहे तो आहे विसापूर. आणि त्याच्या बरोबर डाव्या बाजूला बघितलं तर हा जो दिसतोय तुंग किल्ला. आणि बरोबर तुंग किल्ल्याच्या खाली जो दिसतोय हा पूर्ण जलाशय हा आहे पावनाले. तो पूर्ण या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने वापर केला जायचा. कारण ही जर तुम्ही बघितली तर बरोबर पाठीमागच्या साईडला मुंबई पडते आणि मुंबई आणि त्या काही व्यापार भरपूर चालायला, त्यामुळे व्यापार लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग केला जायचा. तर मित्रांनो आता गडाचा आपल्याला चौथा दरवाजा लागलेला आहे. जसं आपण गड पूर्ण आलोय तसं पूर्ण गडाच्या भिंती पूर्ण सुरक्षित आहे. पण बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर हा किल्ला इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध झालं होतं 1808 दरम्यान. त्या काळामध्ये या गडाची भरपूर हानी झाली होती. बघू शकता की हा जो बुरुज आहे, बुरुजाची भिंत आहे, इथं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रत्येक ठिकाणी 1-1, 1.5 फुटाच्या अंतरावर तुम्हाला एक लक्ष ठेवण्यासाठी जागा दिसून येते. हे तुम्ही बघू शकता की प्रत्येक किल्ल्यावर हे असतात की का तर बघा आता इथनं आपल्याला खालचं सगळं दिसू शकतं, पण खालच्या शत्रूंना आपण इथून बघतोय हे अजिबात दिसणार नाही. तर ही टेक्निकचा वापर त्यावेळेस केला जायचा जेणेकरून गडाची सुरक्षता अजून जास्त वाढवली जाईल. तर जसं आपण गडाचा तिसरा दरवाजा मध्ये आलो तर पुन्हा आपल्याला एक छोटेसे गुफा लागलेली आहे आणि काही लेण्या लागलेल्या आहे. आता या लेण्यांमध्ये असं काय विशेष खास काही नाही, पण तुम्ही जर बघितलं तर बघा खाली असे छोटे रूम आहे. ही जी छोटे लेण्या आहे त्याला छोटं पाण्याचं टाका येतं, एक जवळजवळ 10 ते 20 हजार लिटर पाणी बसेल एवढी या टाक्याची क्षमता आहे. त्यासोबतच शेजारी इथं 2 छोटे कुंड आहे. ही जर तुम्ही गुफा बघितली ही तर तुम्हाला पूर्ण जी आपली लोहगड किल्ल्यावरची लक्ष्मीकोटी सेम अशाच प्रकारची ती सुद्धा लक्ष्मीकोटी स्ट्रक्चर पण असंच काही आहे. तुम्हाला पूर्ण परिसर दिसतोय
हा झाला, किंवा ही जी पूर्ण साईड डोंगर रांग आहे किंवा याच्या पलीकडं हा पूर्ण जो आहे पवन मावळ परिसर आहे. त्याच्यानंतर असे टोटल 12 मावळ आहे. त्याच्यापैकी हा पवन मावळ एक आहे. आपल्या समोर जो हा दिसतोय हा तो आहे किल्ले लोहगड. हा किल्ले लोहगड उजवीचा, त्याच्यानंतर डावीकडचा किल्ले विसापूर, आणि हा जो खाली दिसतोय तो आहे पवना लेक. आणि बरोबर तुम्ही जर बघितलं तर या साईडला आपला सिंहगड आहे, पण आज जरा वातावरण एवढं काय क्लिअर नाही त्यामुळे सिंहगड काही इथनं दिसणार नाही. पण या साईडला सिंहगड येतो, त्याच्यानंतर बरोबर उजव्या बाजूला राजगड तोरणा असा येतो. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण आलेलो बाले किल्ल्यावर, आणि जर तुम्ही बघितलं तर माझ्या पाठीमागे दिसतंय वितंडेश्वर देवाचं मंदिर आहे. म्हणजे महादेवाचंच एक मंदिर आहे. महादेवाचं नाव एक वितंडेश्वर आहे. पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता की मंदिराची अवस्था बघा. आता ही मंदिराची अवस्था कोणी केली असेल हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. हे बघा, त्या काळी जे मुघल आणि इंग्रज अशा लोकांनी आपली जी धार्मिक मंदिर आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, आणि बऱ्यापैकी ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त पण केले दिसून येतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, छत्रपती संभाजी महाराजांमुळे आणि मराठ्यांमुळे आज जर बघितलं तर भारतातली भरपूर मंदिरं वाचलेली. तुम्ही जर खाली जर साऊथ दक्षिण भागात जर गेले, तमिळनाडू, कर्नाटक, जिंजी वगैरे, तर तुम्हाला बरीपैकी मंदिरे एकदम साबूत कंडिशनमध्ये दिसून येतील. त्याचं कारण एकच, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समोर आहे ते आहे वितंडेश्वराचं मंदिर. वरती मंदिर आहे आणि खाली परत पुन्हा लेण्या लागलेला आहे. बाहेर दिसले आपल्याला ते एक जरा डगमगलेल्या अवस्थेत नंदी महाराजाची छोटीशी मूर्ती आहे. तर आपण खाली जाऊया. खाली या लेण्या आहेत. खाली हे बघा कशा प्रकारे हे बांधलेले दिसून येत तुम्हाला. इथं तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 खांबांवर उभं असलेलं हे मंदिर बघू शकता. ही जी पूर्ण ही लेणी आढळून येते, ही पूर्ण पौराणिक काळ म्हणजे बुद्ध काळापासून ही लेणी इथं उपस्थित आहे. वितंडेश्वराचं मंदिर मध्ये जाऊया. हर हर महादेव, नमो पार्वते पते, हर हर महादेव. आणि समोरच आपले आराध्य दैवत, भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती, आणि बरोबरच मूर्तीच्या समोर शिवशंकराची पिंड. ही पिंड जी आहे ही पूर्ण पुरातन काळातली पिंड आहे. फक्त वरती जे ते लावले लोखंडाचं, ते म्हणजे दगडाचंच आहे, त्याला खालनं परत लोखंडाचं ग्रिल लावण्यात झालेली, जेणे की अजून त्याची मजबूती वाढावी. आणि जे पूर्ण साईडच्या ज्या दगडाची भिंती आहे त्या सर्व पुरातन काळातल्या आहे. तुम्ही बघू शकता की 1 2 3 4 5 6 7 अशा 7 इथं चिमण्या केलेल्या आहे. चिमण्याचा उपयोग असतो की तुमचं काही देवाची पूजाचे सामान वगैरे ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. वितंडेश्वराचं आता दर्शन घेऊन पुढे निघालेले बाले किल्ल्यावर. अजून बाले किल्ला, आता वरती आपले बाले किल्ले. आपल्या ट्रेकमध्ये आपल्याला 2 सोलापूरचे मित्र भेटलेले आहे. तर आपल्या ट्रेकमध्ये भेटलेले मित्र. तुझं नाव? आणि तुझं? माझं नाव मयूर. ओके मयूर. मी पण मयूर भावा. आणि मित्रांनो, आता फायनली आपण जो पोहोचलेलो आहे हा आहे तिकोना किल्ल्याचा बाले किल्ला. पूर्ण बाले किल्ल्याची अवस्था डगमगलेल्या अवस्थेत आहे पूर्ण. म्हणजे बाले किल्ल्याचा एक काय, बाले किल्ला म्हणजे काय असतो की वरती एक छोटासा राजवाडा असतो, जे की ज्या किल्ल्याचे जे प्रमुख कोणी असतील तर त्यांच्यासाठी राहण्याचं ठिकाण म्हणजे बाले किल्ला. मित्रांनो, तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की या किल्ल्याची निवड का केली असावी. एक तर हा किल्ला छोटा आहे, त्रिकोणी आकाराचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाठीमागं जो दिसतोय पवन मावळ, जे समोर बघा, समोर तुंग किल्ला, लोहगड किल्ला, विसापूर, त्याच्यानंतर इकडं सिंहगड, तोरणा वगैरे, या पूर्ण किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निवड केलेली होती. पूर्ण म्हणजे काय शत्रूंच्या हालचाली असतील किंवा काय घडामोडी असतील पूर्ण इथून तुम्हाला दिसतं. आता एवढं प्रदूषण असून सुद्धा आता आपल्याला बऱ्यापैकी लांबचं दिसतंय, पण त्या काळी प्रदूषण खूप कमी होतं, तेव्हासुद्धा खूप लांबची विजिबिलिटी त्यावेळेस होती. आणि दुसरी गोष्ट बघू शकता, हा जो खाली हायवे आपण आता त्या रस्त्याने आलो. हाच रस्ता बरोबर इकडून वळसा घालून, पूर्ण लेकला वळसा घालून किल्ले तुंगाला जाण्यासाठी हा रस्त्याचा वापर केला जातो. आता बरोबर आपल्याला जे खाली दिसतंय हे तिकोना किल्ल्यावरचं सर्वात मोठं पाण्याचं टाक आहे. खूप मोठं पाण्याचं टाक आहे. या पाण्याच्या किल्ल्यांवर एवढी पाण्याची टाकी असण्याचा एकच उपयोग की किल्ल्यावर जे काही मावळे राहायची आणि त्यासोबतच काही जी त्यांची प्राणी असायचे, जसे की घोडा, हत्ती, गाय, बैल, यांचा पण पाणी पुरवठा पूर्ण व्हावा यासाठी मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांची हे केलं जायचं. बघू शकता की वरतून हे टाक आपल्याला छोटं दिसत होतं एकदम, पण ह्या टाक्याचा आकार खूप मोठा आहे. जवळजवळ काही 1000 लिटर पाणी या टाक्यामध्ये बसेल एवढी ती क्षमता आहे. तिकडे जे आता आपण वरून आलो तो बाले किल्ला.
हे एक पाण्याचं टाकं आणि इकडं पुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपली मराठ्यांची शान, महाराष्ट्राचा गौरव, भगवा झेंडा रुबाबात फडकतो. कधी पण जर तुम्हाला गड किल्ले अनुभवायचे असेल तर उन्हाळ्यातच आलं पाहिजे. कारण बऱ्यापैकी काय होतं की पावसाळ्यामध्ये पूर्ण धुकं असल्यामुळं, धुसर वातावरण असल्यामुळं किल्ल्याचे बऱ्यापैकी जे भाग असतात ते दिसत नाही आपल्याला. पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला किल्ल्याचा प्रत्येक कोपरा पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. त्यासोबत इतिहास तुम्हाला अनुभवायला मिळतो. म्हणून हे गड किल्ल्यांची खरी सैर ही उन्हाळ्यातच केली पाहिजे. तर मित्रांनो, आपला पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. किल्ला हा छोटा होता. सकाळी आपण घरातून 5:30 वाजता निघालो होतो. जवळजवळ आपण 6:45 7:15 आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. त्यानंतर आपण ट्रेक चालू केला. एक 40-45 मिनिटात आपण ट्रेक आपला झाला. पण थोडा जास्त वेळ काय गेला की आपण व्हिडिओ शूट करत होतो, त्यामुळे थोडासा वेळ गेला. किल्ल्याचा ट्रेक खूप छोटा आहे, 8 तासाचा ट्रेक आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण किल्ला बघितला. या किल्ल्यावर आपण प्रामुख्याने 4 दरवाजे बघितले. त्याच्यानंतर हनुमानाचं मंदिर बघितलं, महादेवाचं मंदिर बघितलं, तळजाई देवीचं मंदिर बघितलं. त्याच्यानंतर आपण एक खाली बघितलं, श्रीरामांची सदर बघितली. श्रीराम सदर याचं एक वैशिष्ट्य काय आहे की त्या काळी श्रीरामांच्या पादुका ठेवून इथला कारोबार वगैरे चालला जायचा, म्हणून त्या सदरेला श्रीराम सदर असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण जसं वर गेलो त्याच्यानंतर पाण्याचे टाके बघितलेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या गुफा बघितल्या. त्यासोबतच आपण वर आलो बालेकिल्ला बघितला, जो की पूर्ण डगमगलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतीक आणि मराठ्यांची शान, महाराष्ट्राचं वैभव असा भगवा झेंडा बघितला. त्याच्यानंतर पूर्ण खाली समोर दिसणारे किल्ले, तुंग, त्याच्यानंतर लोहगड, त्याच्यानंतर विसापूर आणि पवना जलाशय, असं सर्व पवन मावळ, एक थोडक्यात पवन मावळ बघितला आपण. आता आपला एक थोडक्यात पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे. तर आता आपला पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. आता आपण परतीचा प्रवास चालू करत आहोत. तर आपली पूर्ण किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल आता सबस्क्राईब करून टाका. छत्रपती शिवाजी महाराज की जय.